समाधीला आपले सुद्धा समाधी चित्त इकडे द्या बरं का. नाही तर आपल्या घरचा कारभार इकडे करू नका. घरचा कारभार इकडे मांडला की मग इकडे लक्ष राहत नाही. अहो मगाच्या ओळीमध्ये सांगितलंय मला फक्त एकाची आवड होती कुणाची, त्या पंढरीनाथाची, वैकुंठ नायक भगवंताची. म्हणून त्यांना नेण्यासाठी आपण ऐकलेत किती जण आले तर साधू संत आले, ऋषी आले, मुनी आले. ज्यावेळेस वाट लावायचे त्यावेळेस आपल्याला वाट लावताना आपल्या स्वप्नामध्ये आपल्या दृष्टीत यम दिसतोय का नाही दिसतोय. हो शेवटला अंतकाळाच्या वेळेला यमाची जोडी आपल्यावर आहे का. तर आपली भक्ती निश्चिम नाही, आपली भक्ती त्या भगवंताची निश्चिम नाही. दर वाराला की एक देव आपला बदलतात आपण. त्याच्यामुळं ही एका जागेवर स्थिर नाही. आता आपल्याला खोल जायचं नाही का तो गोव्याला मोठ्या राहिल्या तर बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं भक्ती करीत असताना तन मन धरून एकच भगवंताच्या जशी पतिव्रता पतिव्रता नेणे आणि कांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी ही अवस्था जर आपली झाली तोंडे महाराज तर आपले सुद्धा भगवंत भेटील. आपल्या चालून घरी आल्याशिवाय राहणार नाही अवस्था आहे. चला जय जयकारे भूमी गर्जली अंतःकरणी आतुर झाली सावता देही दृष्टी रोधिली पूर्ण एकाग्र प्रकारे. जय जयकार झाला श्री संत सावता महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सगळ्या सृष्टीवर जय जयकार सुरू झाला आणि सगळेच असणारे ज्या वेळेस आनंदाने असणारा जय जयकार करू लागले त्यावेळेस सावता महाराजाची असणारी जे आपलं हृदय आपलं जे जीव त्याने काय केलं आवरलं. जागेवर असणारे त्या ठिकाणी जाण्याची वेळ आली आणि जाण्याची वेळ आल्याच्या नंतर मग आता ती अवस्था कुणाची होती बरं का. संताची होती, महंताची होती, आपली होती. रोधन केलं आत्म्याला आणि आता काय करतात ऐका पुढं. घातले आसन यथाविधी करुणिया स्नान हृदयी करुणिया ध्यान आसन जय साधिरा. जायच्या वेळेला संतांनी असणारी अवस्था केली. आसन टाकलं, स्नान केलं, आसन टाकलं आणि आसन करून पूजा विधी केलेली. जात असताना सुद्धा त्या भगवंताची पूजा मांडली आणि पूजा मांडून सिने एक आग्रह चित्त केलं. कुणाचा? पंढरीनाथाचं नामस्मरण घ्यायला सुरू केलं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ आणि अशा मंत्राचा जप असणारा सावता महाराजांनी सुरू केलाय. नवज्वरे देह तापला देव आर्तमनी उजेला प्राणायामे कुंभक साधिरा मूळ तत्वी निरोधी वायो. या ठिकाणी असणारा नवज्वरानं देह असणारा आपला तापल्या जातो. जात असताना त्रास होतो. शेवटचा अंत्यकाळाची वेळ आहे. रोधन केलंय. वायू असणारा जो आपला असणारा त्या ठिकाणी बंद पडतो आणि बंद पडल्याच्या नंतर आपण म्हणतात हृदय बंद पडलं. मरण यावं तर तसं तुम्हाला सांगतो. आता इथं थोडासा वेळ घेतो. दत्ता महाराजांच्या आईचं मरण अहो सकाळी असणारा अटॅक यावा आणि 5 वाजता त्यांना असणारी देवाज्ञा व्हावी. सांगा याच्यापेक्षा चांगलं मरण आहे. मरण हे एक दिवस कधी या 15 दिवसानं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मला लय दिवस राहायचं नाही. आता आम्ही तिथं मंदिरावर आणलं होतो. आता हे माझ्या घरातले गुरुजी म्हणले ग्रंथ तुम्ही एक जण सगळे घेऊन जा आपल्या. बरोबर आहे शिंदे महाराज. आणि हे असणारी एक चित्त भगवंताची सेवा ही आपल्याला कळत असते कुणाला त्या संताला. आपल्या जरी नाही संत जर नाही बनवू शकलो तरी संत बनण्याचा प्रयत्न करा. 100% आपला सुद्धा उदार झाल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था आहे. मूळ तत्व विठ्ठल थोर काळ रूप त्याची सत्ता प्रखर सावता झाला स्वरूपाकार देह असा अंतकाळाच्या वेळेला असणारा जो काळ रूप असणारा पण काळाच्या रूपामध्ये नाही भगवंताच्या रूपामध्ये नेण्यासाठी स्वतः भगवंत तिथं आले. तर मग सांगितलं रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी मला तुझ्या बरोबर आता इथं वेळ घालायला टाइम नाही का. तर माझा असणारा भक्त आहे. भक्त आता निघण्याची वेळ झाली. तात्काळ असणारा उठून शिने भगवंत ज्या वेळेस निघाले त्यावेळेस रुक्मिणी सुद्धा विचार केला ज्या ठिकाणी तुम्ही चाललात ना तिथं मला सुद्धा इथं करायचं नाही. मी तुमच्या बरोबर येते. म्हणून विठ्ठलाच्या पाठीमागे रुक्मिणी निघाली आणि ते भगवंत आमच्या काळाच्या वेळेला आपल्या डोळ्याला दृष्टीला भगवंत दिसावा. भगवंताचं नाम मुखामध्ये यावा. अंतकाळाच्या वेळेला एकदा जरी असणारा राम 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 पण काय असतंय ते शिंदे महाराज पडिले वळण इंद्रिय सकळा मनानं येत नाही. टायमा टायमी आणायचं म्हणलं तरी येत नाही. आपले नातेवाईक बसते राम राम म्हणा मरा 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 येते. विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणले तरी
ते म्हणते इथलाच आहे. नाही बाबा तू इथलाच आहेस. त्याच्यासाठी वळण पडलं पाहिजे आपल्या इंद्रियाला. पडिले वळण इंद्रिया सकाळ बाहोत निराळा नाही तुझा. म्हणायची सांगायची गरज नाही. मनानच असणार विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ते सावता महाराजाच्या मुखातून नामस्मरण सुरू झालंय. सकाळ देव संत पाहती परी नाही दिसली प्रयाण गती. अंतःकरणी व्याकुळ होती सावत्याच्या वियोगाने. चौकून बसलेली संत मंडळी चौकून उभे येतात, पण कुणालाही कळालं नाही काय अवस्था होऊ लागली. प्राण जात असताना चौकून बसलेले असते आपले नातेवाईक. बघा नातेवाईक बसलेले असते, तर कुणी हात चोपताय, कुणी डोक्याला हात लावून बघताय गुरुजी, पण कळत नाही कवा निघून गेलाय ती अवस्था कुणाची, सावता महाराजाची. सगळेजण चौकून बघतात, फक्त एकटाच समोर उभाय कोणतर विठ्ठल भगवंताचं. आणि त्यांचं एक रूप झालं. ज्यांनी देह दिला होता, आपल्याला हे जीव दिला होता, त्याच्या रूपामध्ये विलीन झाले. सावता महाराज निघाले. तर श्रीमंतशाली वाहन शके 1217 जाण. मनमत संवत्सर नामाभिधान पवित्र पूर्ण सर्वस्व. किती काळ गेला? 1217. त्याच्यावर बघा 1200 पासून 1900 आणि 1900 पासून 2000चा आणखीन बरंच टाइम राहिलाय पुढे. एवढे दिवस झाले तरी मला सांगा, आणखीन आपण ऐकायला लागल्याच्या नंतर असं वाटतंय का हे जिवंत आहे का नाही वाटतं? जिवंतच का तर वाटते आपल्याला. याच्यासाठी ह्या संतांचा महिमा कुणालाच कळणार नाही. फक्त संत आणि देव याच्या व्यतिरिक्त कुणाला दोघांचा महिमा कळू शकत नाही. एवढ्या असणारे त्या दिवसाचा मुहूर्त गाठलाय. आणि त्या दिवशी असणारे आता सावता महाराज भगवंता बरोबर असणार वैकुंठ गमन करू लागले. तर वर्षा काल प्रशांत पूर्ण ऋतुमतेजा ज्येष्ठपण. ऋतू ग्रीष्म आषाढ कृष्ण चतुर्दशी पर्वकाळ. हे असणाऱ्या तिथीत कोणचा महिना म्हणले? भाद्रपद महिना आहे का? भीष्म ऋतू त्याच्या तिथीत. आता आपल्याला काही एवढं त्याच्यात वाचलं तरी लक्षात राहणं गेलं बरं का. का तर त्या दिवसाचा मुहूर्त शुभ त्याचा असणारा पर्व काळ असतो. आणि पर्व काळामध्ये असणारा हे पुन्हा मरण उत्तरणामध्ये सकाळची वेळ सांगितली. इतके दिवस सगळं त्यांचा कार्यक्रम चालला. सकाळी दर्शन घेतलं चतुर्थीच्या दिवशी सगळ्या संत मंतांनी. कुणाचं? सूर्यनारायण निघालेला आहे, त्याचं दर्शन घेऊन शिनी. त्या दिवशीचा कार्यक्रम आता कोणता? आपल्याला प्रयाण करायचं. ते प्रयाण असणारे संत आपले सावता महाराज निघालेले आहेत. सूर्याला उदयासी सावता मिनला स्वस्वरूपासे. देह अर्पिला ज्याचा त्यासे स्वरूपाशी तो पावला. सूर्य उदयाला आलेला आहे. मरणच्या टायमाला मावळत्या सूर्याला माणसं म्हणतात मरण येऊन का, तर उगवत्या सूर्याला शुभ मुहूर्त असतया. आणि त्या मुहूर्तावर मरण कोणाला? सावता माळी महाराजांनी आल्या. आपला ज्याने देह दिलेला होता, हे पंचतत्वाचा देह त्या ठिकाणी टाकला. आणि ज्याच्या रूपामध्ये ज्याची भक्ती अहोरात्र केली, त्याच्या रूपामध्ये विलीन झाली. देव आणि भक्त एक झाले. आणि सावता महाराज निघालेले. सकळ लोक धन्य झाले. श्रेष्ठ प्रयाण पाहिले. मिरवणुकीचे आरंभिले. समाधी स्थान द्यावया. आता वेळ आलेली सर्व असणारी आनंदी आनंदया. आणि आनंदामध्ये सगळे जय जयकार करीत. आता समाधी आपल्यासारखं नाही ते. हो का, ताटीवर बांधून शिरून त्याचा अंतविधी करायचा नाही. त्यांना समाधी, संताची समाधी असते. समाधी सगळ्यांनी समाधी स्थळाकडे असणारा महाराजांनी असणारा बसविलंय. आणि मिरवणूक करीत करीत कशाच्या? टाळ मृदंगाच्या गजरामध्ये असणारा भजन करीत करीत समाधी घेण्यासाठी चाललेलं आहे. अपार जमले वार करी मिरवणुकीच्या अपुर थोरी. पूर्ण हळहळाली आरणपुरी नसे मिती तयाला. ज्यावेळेस संत म्हणता असणारे गळ्यामध्ये टाळ मृदंग इना. आणि ज्यावेळेस स्वरामध्ये भजन चाललंय, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला जरा. राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरे जय राम कृष्ण पंढरीनाथ भगवान की जय. भगवंताचं नामस्मरण करीत करीत असणारे दिंडी चालली कुणाची? आपल्या सावता महाराजांची समाधी स्थानाकडे निघालेले आहेत. सर्व हरण नावाचं गाव चौकून हळहळ करू लागले. महाराज चालल्याच्या नंतर बघा
वाईट वाटतंय, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पाठीमागे लादेमध्ये जवळच्याने किती त्रास केला हो. नाही कळत आपली किंमत, आणि गेल्याच्या नंतर किंमत कळते. सगळं गाव तळमळू लागलं, अशी अवस्था संताची. समाधी स्थानी आला मेळा, सर्व अवलौकिती सावत्याला. देवे पूर्वी वर निघला, समाधी मी देईना. सगळे असणारे चौकून जमा झाले, नातेवाईक जमा होत्यात पुढच्या कडीला. लाकूड असं लावा, इकडे निष्ठायले, तिकडून उशाला द्या. आपले शिंदे महाराज ही आपली अवस्था आहे. सगळे लोक येऊन शिनी सगळे आवरू लागले, कुणाला संत महाराज आली. त्यावेळेस भगवंतानी सांगितलं समाधी द्यायचं काम माझं या. हो, या ठिकाणी असणार कुणाची ही दुसऱ्याची इथं नाही. स्वतः माझ्या हातानं माझ्या संताला, माझ्या भक्ताला मी समाधी देणार आहे. पंढरीचा वैकुंठ नायक स्वतः पुढे आले तर भगवंत, आणि त्यांच्या हाताने समाधी सावता महाराजाला देऊ लागले. तर समाधी देते समयी, शोक सागर वाढला तया ठाये. ओंकार स्वामीचे समये, पूर्ण शोक करिता ते. या ठिकाणी असणार समाधीच्या ठिकाणी आणलंय. हा देह आता समाधी द्यायची, हा देह असणारा झाकून टाकणार. आता पुन्हा एकदा गेल्याच्या नंतर बघायला मिळणार नाही. सगळ्याच्या डोळ्यावाट असणारे अश्रू वाहू लागले. तर जप सुरू झालाय. जे संत म्हणत होते त्यांच्या मुखामधून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा असणारा त्या ठिकाणी जप सर्व असणारे संत म्हणत करू लागले. तर अरे सावत्या प्रेम सखया, तुझं मी पाहू कवन्या ठाया. मदवरी रुसला का बाया, पूर्ण विसाव्या सावत्या. अभंगामध्ये सांगितलं सावता सागर प्रेमाचा आगर. घेताला अवतार माळ्या घरी, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. अरे ज्या भगवंताला ज्यानं आपल्या हृदयामध्ये साठविलं, आणि त्यावेळेस तिथं असणार. आता हे सुखाचे दुःखाचे शब्द आहेत. काय दुःखाचे शब्द आहेत? हे प्रेमाच्या